नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्याबरोबर आहेत मास्टर इंजिनियर पुनीत जैन. मास्टर इंजिनियर म्हणण्याची 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर म्हणजे मागच्या 5 वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत आहेत. दुसरं म्हणजे एम-टेक स्ट्रक्चर त्यांनी केलेलं आहे आणि ते सुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर त्यामुळे असे एक हुशार इंजिनियर माझ्यासमोर आहेत असं म्हणायला हरकत नाही, स्कॉलर मेरिटमधले. पण ऑफकोर्स हे फील्ड असं आहे की ज्याच्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन लागतं आणि असे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा चांगले आहेत, कारण त्यांचे शेकडो प्रोजेक्ट्स या दरम्यान झालेले आहेत आणि त्यामध्ये रेसिडेन्शियल असेल, काही कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे, त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, कुठल्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागला, अशा अनेक प्रश्नांवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठीचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्राकडे वळावं आणि ते मास्टरपर्यंत. सो KG to PG असा सगळा प्रवास कसा होता तुमचा, काय सांगाल त्याबद्दल? सर, सुरुवातीपासून माझं शिक्षण धुळ्यातच झालंय. हं. 1ली ते 4थी धुळ्यात, 1ली ते 10वी धुळ्यात जैन हायस्कूल आहे. त्या शाळेत माझं प्रायमरी शिक्षण झालंय. नंतर 11वी-12वी पण मी सायन्स धुळ्यातूनच केलं. जय हिंद सीनियर कॉलेज म्हणून आहे. हं. तिथून माझं 11वी-12वीचं शिक्षण झालंय. मग सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मी MIT पुणे, पुण्यातलं एक चांगलं कॉलेज आहे खूप. हं. त्या कॉलेजमधनं मी BE सिव्हिल केलं आणि त्याच्यानंतर मास्टर्स पण माझं सेम कॉलेजमधलं झालंय, MIT मधूनच. तर अशी माझी ही कॉलेज पर्यंतची जर्नी बऱ्यांची होती. जर्नी आहे, बरोबर आहे. आणि सिव्हिल घेण्यामागचं कारण म्हणजे सर, आमच्या घरात 7 ते 8 सिव्हिल इंजिनियर्स आहे. क्या बात आहे. माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहे, माझी बहीण पण सिव्हिल इंजिनियर आहे, काका सिव्हिल इंजिनियर आहे, काकांचा मुलगा पण सिव्हिल इंजिनियर आहे. व्हेरी सो गुड. घरातलं बॅकग्राऊंडच तसं आहे की घरी सगळेच सिव्हिल इंजिनियर आहे आणि सगळे वर्किंग आहेत. सगळे त्या फील्डमध्ये व्यवस्थित काम करताय. पप्पा मागच्या 30 वर्षापासनं प्रॅक्टिस करतायत. वाह! त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस चालू आहे. तर घरातलं बॅकग्राऊंड सुरुवातीपासून सिव्हिल रिलेटेडच गोष्टी व्हायच्या घरात पण. तर त्यामुळे सिव्हिल घेण्याचं कारण होतं. बरोबर. आणि मग तुम्ही म्हटलात तसं एवढी सगळी स्ट्रॉंग बॅकग्राऊंड होती, पण जेव्हा काम करायला सुरुवात केली, मग तेव्हा थोडं दडपण येतं का? कारण एवढे सगळे म्हणजे वडिलांचा तुम्ही उल्लेख केलात, आता 30 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालीत. तर मग सुरुवातीला काम करताना दडपण येतं का? नाही सर, सुरुवातीला काम करताना दडपण याचं काहीच कारण नाहीये. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या मागे आपले वडील उभे आहे. हं, हं. काही पण झालं तरी ते सांभाळून घेणार आहेत. बरोबर. आणि त्यांचं मार्गदर्शन तर नेहमीच लाभलं. हं, त्यामुळे कधीच दडपण असं वाटलं नाही. वाटलं नाही. उलटून नवीन चॅलेंजिंग प्रोजेक्ट काय करता येईल, कसं त्या क्षेत्रात पुढे काम करता येईल अजून, त्याबद्दलच विचार केला. वाह! मग दुसऱ्या ह्याच्यात असं असतं, की जनरली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा हो. अनुभव येण्यासाठी. मग तो तुम्ही कुठं घेतलात का वडिलांकडेच पुन्हा कामाला सुरुवात नाही, केली? नाही सर. पप्पा सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिस करतात, म्हणजे हं. प्लॅनिंग आणि सुपरव्हिजनचे कामं करतात. मी मास्टर्स केलं स्ट्रक्चर्समध्ये. पप्पांची हो. खूप इच्छा होती, की पुढे शिकायला पाहिजे अजून. बरोबर. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग न करता पुढे अजून वेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे. तर पुढे काम करायला पाहिजे. तर त्यासाठी मी मास्टर्स केलं सर स्ट्रक्चरल बरोबर. इंजिनिअरिंगमध्ये. हं, आणि हं. मास्टर्स झाल्यानंतर मी आधी पुण्यात प्रॅक्टिस करत होतो. एक 6-7 दिवस पुण्यात प्रॅक्टिस केली. मग कोविड लागून गेला. हो. कोविडमुळे मग परत धुळ्यात यावं लागलं. हं. धुळ्यात आल्यावर धुळ्याचे नामांकित स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आपले अभय भादलीकर सर. हो. त्यांच्याकडे मी सुरुवातीला प्रॅक्टिस केली, म्हणजे सरांकडे जायला सुरुवात केली. मग त्यासोबतच माझी डिग्री पण कंप्लीट झाली, मास्टरची शेवटची डिग्री. तर त्यासोबतच डिग्री कंप्लीट झाली आणि त्या काळातच मग सरांकडे प्रॅक्टिस करता सरांकडेच ॲज अ असोसिएट पार्टनर म्हणून मी जॉइन झालो. क्या बात आहे. म्हणजे आता सरांसोबतच प्रॅक्टिस काम चालू आहे. करता. म्हणून मग धुळ्यातच बाकी पुढचे वाह! कामं पण धुळ्यातच चालू व्हेरी आहे. गुड. मग आता या फील्डशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीइंग स्ट्रक्चरल डिझायनर जेव्हा आपण डिझाईन करतो, पण ते एक्झिक्यूट करणारा जो सिव्हिल इंजिनियर असतो किंवा त्याच्या हाताखालचे लेबर असतात, तर त्यांना हे डिझाईन समजावं किंवा त्यांना हे सोपं जावं, यासाठी ते कम्युनिकेशन कसं करता आणि तुम्ही ते पुढचा फॉर्मॅट कसं चालतो तुमचा वर्किंगचा? सर, आपण डिझाइन तर करून घेतो, कागदावर व्हॅल्यूज पण लिहून देतो. हं. पण काय होतं, जेव्हा ड्रॉइंग लेबरच्या हातात जातं, हं. काही लेबरांना समजून जातं, म्हणजे आता ते एवढे स्किल्ड लेबर असतात, हं, हं. त्यांना समजून जातं की ड्रॉइंग कसं रीड करावं. हं, हं. भरपूर लोकांना जेव्हा ड्रॉइंग समजत नाही, तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांना जागेवर जाऊन समजून द्यावी लागते. हं, हं. नाहीतर मग ते फोनवर कम्युनिकेट करतात. नाहीतर त्यांनी एखादा बीम बांधून ठेवला असेल, बरोबर. तर तो आम्ही जाऊन चेक करून घेतो परत, हं, हं. की बराबर बांधलाय का नाही. याप्रमाणे बाकीचे पण बीम बांधू शकतात. तर तसं करून आम्ही वर्किंग करतो. वर्किंग करतो. पण त्यातला पहिला एक पार्ट असतो, जेव्हा आर्किटेक्ट पहिलं डिझाईन करतो आणि नंतर तुमचा पार्ट सुरू होतो त्याच्यानंतर. मग तेव्हा जेव्हा आर्किटेक्टकडनं डिझाईन येतं तुमच्या हातामध्ये, तेव्हा तुम्ही त्याच्यावर कसं काम सुरू करता एखाद्या प्रोजेक्टवर? सर, सगळ्यात आधी आर्किटेक्टकडनं आपल्याला प्लॅन येतो. हो. त्या प्लॅनवर आपण कॉलम पोझिशनिंग करतो. बरोबर. कमीत कमी कॉलम घेऊन
जास्तीत म्हणजे युटिलिटी कशी वाढवता येईल, त्यांना प्रॉपरली कसं कोणत्या कॉलमची खटकी येणार नाही, आत कोणता कॉलम नडणार नाही, त्याप्रमाणे आपण कॉलम पोझिशनिंग करतो आणि मग ते कॉलम पोझिशनिंग आर्किटेक्टकडे कन्फर्मेशनसाठी पाठवतो. त्यामध्ये जर कोणता कॉलम आपल्याला ओमिट करायचा आहे, कोणता कॉलम त्रास देणार आहे, त्याच्यावर डिस्कशन होतं आणि मग पुढे त्यावर डिझायनिंग करतो. तर बरोबर. डिझायनिंग आम्ही मॉडेल आपले सॉफ्टवेअर्स असतात, हो. सॉफ्टवेअरमध्ये मॉडेलिंग करून मग डिझाइन आउटपुट जनरेट करतो. बरोबर आहे. दुसरं आता तुम्ही याच्यात मी सुरुवातीला पण उल्लेख केला गोल्ड मेडल घेतले त्याप्रमाणे. पण असं वाटतं का कधी, की हे शिकल्यानंतर सुद्धा आता तुम्ही सॉफ्टवेअरचा उल्लेख केला, तर वेगवेगळी जे आता जे डिझायनिंग सॉफ्टवेअर आहेत, त्याचं पुन्हा एक वेगळं ट्रेनिंग घेतलं पाहिजे का काय केलं पाहिजे? सर सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग घेणं एक वेगळी गोष्ट आणि हं. ॲक्च्युअलमध्ये सॉफ्टवेअरवर काम करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. बरोबर. मी एम-टेक करत असताना सॉफ्टवेअर शिकले होते. पण जेव्हा ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकल त्याचा यूज कसा होतो, ते इम्प्लिमेंट कसं करतात, हे जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल काम करतो तेव्हाच बरोबर. कळतं आपल्याला. हं, हं, हं. तर ते जेव्हा आपण काम करतो, तेव्हा त्या सॉफ्टवेअरचं काय महत्त्व आहे तेवढं नीट कळतं. जेव्हा कळलं. शिकताना एवढं लक्ष नसतं. शिकताना बरोबर. आपण फक्त सॉफ्टवेअर हे कमांड्स आहे, एवढं याचा यूज आहे एवढंच माहीत तेवढंच असतं. माहिती असतं. बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्हाला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो का कस्टमरकडनं किंवा दुसऱ्या कोणाकडनं, की हे डिझाइन लाईट बनवा, हे डिझाइन हेवी बनवा आणि काही लोकांचा बजेटचा पण इश्यू असतो. मग ते म्हणतात, "नाही, नाही, जरा डिझाइन लाईट बनवा." तर मग हे डिझाइन ॲक्चुअल कसं बनवलं पाहिजे? लाईट बनवलं पाहिजे का हेवी बनवलं पाहिजे? तुमचं मत काय आहे? सर डिझाइन लाईट बनवणं, हेवी बनवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि डिझाइन सेफ बनवणं ही वेगळी गोष्ट आहे. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिझाइन सेफ बनवणं. IS कोडनुसार सगळ्या सेफ्टी मेजर्स कशा फॉलो करता येईल याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो हं, हं, आणि त्यासोबतच थोडं ऑप्टिमायझेशन कसं करता येईल. हं. म्हणजे आपल्याला दोघी गोष्टी सांभाळायच्या आहे. बरोबर. बिल्डिंग सेफ पण असायला पाहिजे आणि बिल्डिंग ऑप्टिमाइज पण असायला पाहिजे. हं, हं. तर त्यासाठी दोघी गोष्टींचा समन्वय आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. एक आता थोडा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं त्यामुळे शिक्षणाला तुम्ही पुण्यात गेलात. तिकडे हो. चांगलं शिक्षण घेतलं पण कोविडमुळे तुम्ही पुन्हा इथं आलात. प्रश्न असा आहे की लहानपणापासून तुम्ही इथं वाढलेला आहात. तर त्यामुळे तुम्ही धुळ्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. तर आता प्रश्न असा विचारायचा आहे की येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये गव्हर्नमेंटनं कुठल्या सेक्टरवर आता जास्त काम केलं पाहिजे, जेणेकरून इथली एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण येणाऱ्या 15-20 वर्षात बघू शकतो. एक यंग इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर शहराच्या विकासासाठी एकतर रोड्स, हं. इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर स्मॉल केस अँड मीडियम स्केल बिझनेसेसला कसं ग्रो करता येईल शहरात, त्याबद्दल म्हणजे म्युन्सिपाल्टीने जास्त भर दिला पाहिजे. बरोबर. ह्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. हं, हं. पण रोड्स त्यातल्या कनेक्टिव्हिटीच्या अँगलनं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा हो, फॅक्टर आहे. रोड्स आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे रेल्वे कनेक्टिव्हिटी, बरोबर. आयदर बाय फ्लाईट कनेक्टिव्हिटी, ते हं. तर अजून वेळ लागेल त्याला. पण ते बरोबर. कसं आणता येईल, त्याबद्दल कसं हे करता येईल, त्या हं. गोष्टीने विचार केला तर जास्त कन्व्हिनियंट होईल. बरोबर आहे. आणि दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही तर त्यातले मास्टर आहे, तर त्यामुळे स्टील निवडायचं कसं? त्यातले काय पॅरामीटर बघितले पाहिजेत? एका चांगल्या स्टीलमध्ये काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं आहे सर स्टीलचा ग्रेड. हं. ग्रेड आपण आता मार्केटमध्ये 500, 550, 550D असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टील अवेलेबल आहे. पण जनरली आता स्टील मॅन्युफॅक्चर्स कंपन्यांनीच 500 आणि 550D असंच मॅन्युफॅक्चरिंग होतं. बाकीचे कमी होऊन गेले थोडं. तर सगळ्यात महत्त्वाचा स्टीलचा ग्रेड भेटला पाहिजे आपल्याला बरोबर. आणि जर ग्रेड भेटला तर बाकी प्रॉपर्टीज ऑलरेडी कंपनीज लक्ष ठेवून त्या मेंटेन करतात. बरोबर. ग्रेड ग्रेड त्यातली इम्पॉर्टंट. महत्त्वाची आहे. बरं. येस. मग आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले तुम्ही कुठल्या हो, प्रोजेक्टमध्ये? भरपूर प्रोजेक्टमध्ये वापरलंय अच्छा. सर. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी किंवा अवेलेबिलिटीबद्दल काही सांगता येईल का? काहीच प्रॉब्लेम नाही सर. एकदम अच्छा. व्यवस्थित आहे. ओके. नंतर क्लायंट सॅटिस्फॅक्शन पण होतं. हं. त्यांना प्रॉपर स्टील आम्ही जे रेकमेंड करतो, ज्या स्पेसिफिकेशन्स आहेत त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे स्टील येतं बरोबर. आणि काहीच प्रॉब्लेम होत नाही बरं. Icon Steel. तुम्ही दुसरं हॉटेल किंवा स्कूल बिल्डिंग्सवर पण काम केलेलं आहे. तर मग तेव्हा वेगळा काय थॉट द्यावा लागतो स्कूल बिल्डिंगसाठी पर्टिक्युलरली किंवा हॉटेलसाठी एखादा वेगळा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट असेल तर? सर हॉटेल बिल्डिंग्समध्ये कसं होतं, खाली आपला बँकेट हॉल असतो हं. आणि वरती रूम्स असतात. हं, हं. तर जेव्हा हॉटेल्समध्ये खाली बँकेट हॉल असतो, तर आपल्याला मध्ये कॉलम नाही लागत हं, आणि हं. वरती रूम्स असतात म्हणजे आपल्याला लाँग स्पॅन होऊन जातो. तर बरोबर. तिथे आपल्याला कॉलम रिक्वायर्ड असतात. तर त्या केसमध्ये आपण पोस्ट टेन्शन ही एक टेक्नॉलॉजी आहे. हां. ती वापरून त्याच्यावरनं म्हणजे बँकेट हॉलच्या वरच्या फ्लोअरवरनं कॉलम कसे काढता येतील, त्या रूम्सला कॉलम खटकी कुठे येणार नाही, त्याचा जास्त विचार करतो. विचार तर करावा तो लागतो. थोडासा एक वेगळा चॅलेंजिंग बरोबर. प्रोजेक्ट्स असतात प्रोजेक्ट्स ते. असतात. मग त्याच एका प्रोजेक्टबद्दल विचारायचं आहे मला, की ऑलमोस्ट 1000 प्लस तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत तेवढ्या दरम्यान मागच्या 5 वर्षात. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, की हा प्रोजेक्ट म्हणजे माझी आयडेंटिटी आहे किंवा हा प्रोजेक्ट माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, मी काहीतरी वेगळं याच्यात डिझाइन केलंय. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय स्पेशालिटी आहे?
सर आपली कनोसा कॉन्व्हेंट स्कूल आहे धुळ्यात. हम्म. तर तिथे आपण हॉल केला होता त्यांचा ऑडिटोरियम हॉल. तो 90 फीट स्पॅन होता विदाउट कॉलम्स. 90 फीट विदाउट कॉलम्स थोडा चॅलेंजिंग होता फर्स्ट टाइम आमच्यासाठी पण, कारण की धुळ्यात असं काही झालेलं नव्हतं याच्या आधी. बरोबर. तर 90 फीट विदाउट कॉलमसाठी आम्ही पोस्ट टेन्शनिंग केलं त्याला, पण त्यामध्ये पण एवढा मोठा स्पॅन आणि एवढी मोठी शटरिंग, तर तो एक चॅलेंजिंग प्रश्न होता. पण तरी तो कम्प्लीट केला आणि ते हॉल आज आहे व्यवस्थित, म्हणजे क्या म्हणणं. मस्त प्रोजेक्ट झाला वा. तो. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो काम करतानाच काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, किंवा आपण ऑन पेपर तो व्यवस्थित दिसत होता हो. पण एक्झिक्युशनच्या वेळेला काही प्रॉब्लेम आला, तर असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का? असा आणि पण त्याच्यावर एक सोल्युशन कसं काढलं? कुणाचा गायडन्स घेतला का? परत काही थॉट दिला त्याच्यावर? सर आपलं एक पीटीचाच प्रोजेक्ट होता. हं. तिथे कॅन्टिलिव्हर, एक 18 फुटाचा कॅन्टिलिव्हर होता हं. आणि पीएटीच्या प्रोजेक्टला कॉन्क्रीट ग्रेड महत्वाचा असतो. बरोबर. तर तो M35 कॉन्क्रीट ग्रेड यायला पाहिजे, पण जागेवरती वर्कमॅनशिपमुळे तो ग्रेड मेंटेन झाला नाही आणि तो म्हणजे ते स्ट्रेसिंग करत नव्हते. पोस्ट टेन्शनिंगला स्ट्रेसिंग इम्पॉर्टंट असते ग्रेड मिळाल्यानंतर. तर ते स्ट्रेसिंग करत नव्हते कारण की ते हनीकॉम्बिंग होऊन गेलं होतं. तर मग तो एवढा मोठा कॅन्टिलिव्हर, तो त्याचं कसं करायचं हे मग डिस्कशन करून सरांशी तेवढा कॅन्टिलिव्हर फोडला. कास्टिंग झाल्यानंतर तेवढा कॅन्टिलिव्हर फोडला, परत रिकास्ट केला आणि मग स्ट्रेसिंग केली. तर थोडा चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता आमच्यासाठी, की कारण की डिझाइन एकदम ओके होतं. वर्कमॅनशिपमुळे हा प्रॉब्लेम आला, तर त्याला कसं टॅकल करता येईल त्याच्यासाठी आम्ही विचार करून तो सोल्युशन काढलं. बरोबर. बिंग आता तुम्ही पासआउट झाले आणि आता चांगलं काम सुरू केलं, म्हणून एक अजून प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं एज्युकेशनमध्ये सुद्धा की सिव्हिल इंजिनियर ही लास्ट प्रायोरिटी ठेवतात आणि बाकीचे सगळे ही फर्स्ट मेन प्रायोरिटी कायम वाटतं आणि सिव्हिल ही कायम दुर्लक्षित ब्रँच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डला काय स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं? ॲट लार्ज तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात जास्त स्कोप सर सिव्हिल इंजिनिअरिंगलाच आहे. कारण की इन्फ्रास्ट्रक्चर कधीच थांबणार नाही, कुठेच थांबणार नाही. बिल्डिंग्स बनणारच आहे, रोड्स बनणारच आहे. शहराच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरच आहे शेवटी. तर भरपूर स्कोप आहे याच्यामध्ये आणि भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहे. म्हणजे जेवढं करायचं स्काय इज तेवढं लिमिट. कमी. वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या सेक्टरमध्ये आता जे तुमचे फ्रेंड्स येत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल जर त्यांना या क्षेत्रामध्ये अशी तुमच्यासारखी यशस्वी वाटचाल करायची असेल तर? सर प्रत्येक प्रोजेक्ट काही ना काही नवीन गोष्ट शिकवतं. तर शिकणं कधी थांबवायचं नाही. जोपर्यंत आपण प्रोजेक्ट करतोय तोपर्यंत शिकत राहायचं. नवीन गोष्टी नवीन लोकांकडनं कळत असतात. त्यात जास्तीत जास्त कळून घ्यायच्या आणि पुढे जायचं. क्या बात. तर हे होते स्ट्रक्चरल इंजिनियर पुनीत जैन आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शिकण्याची प्रोसेस ही कधी थांबली नाही पाहिजे, कायम शिकत राहायला पाहिजे आणि प्रत्येक छोटा मोठा प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट शिकवत हो. असतो. त्याचा साईजवर व्हॉल्यूमवर अवलंबून नसतो की काय तुम्हाला तो शिकवेल. अगदी छोटा स्क्वेअर फूटमधला काही प्रोजेक्ट असेल तर तो सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगला गायडन्स देऊन जातो. पुन्हा एकदा मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी. आता ही तर माझ्या ते सुरुवात आहे आता, हो, पण अजून सुरुवात. खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत. नवीन त्यामुळे हे project. सगळे धुळ्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली अजून चांगले प्रोजेक्ट यावेत अशीच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू व्हेरी सर. मच. थँक्यू.